मारून टाकण्याची धमकी व नावावरील रक्कम काढून सालीच्या नावावर केली। वृद्ध बापानं सावली वृद्धाश्रमाची वाट धरली। धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे। आपल्याच स्वतःच्या जन्म दिलेल्या मुलानं बापाच्या नावावरील रक्कम काढून तिची विल्हेवाट सालीच्या नावावर केली आहे। बापाला बऱ्याच दिवसांमध्ये घरामध्ये कोंडून ठेवून अप्रत्यक्षरित्या मारून टाकण्याची धमकी व मेहुणी आणि मुलगा यांनी दिली। एका वृद्ध पित्याला सावली वृद्धाश्रमाच्या आश्रयाला यावं लागले। धुळे तालुक्यातील हडसुणे गावातील एकेकाळी प्रतिष्ठित असलेली व्यक्ती माधवराव पाटील यांनी आज त्यांची करुण कहाणी प्रत्यक्षरित्या सांगितली की दिनांक 22 ऑक्टोबर 2025 रोजी त्यांच्या सेंट्रल बँकेतील तालुक्यातील फांगणे इथं सेंट्रल बँकेत शाखेत त्यांच्या नावावर 4 लाखाची रक्कम त्यांनी एफडी करून ठेवली होती आणि त्याच्यावर डोळा ठेवून बऱ्याच दिवसापासून आपल्या बापाच्या मागे लागून मुलानं व सालीनं पैशाची मागणी केली, परंतु बाप पैसे देत नाही। अशा काळामध्ये वडिलांच्या आजारपणाचं निमित्त सांगून अंगठा घेत त्यानं आपल्या सालीसह बँक गाठली आणि त्यांच्या नावावरील 2 लाख रुपयांची रक्कम सालीच्या नावावर वळती करून घेतली। बापाला मोकळे हात करून सोडले। जास्त गडबड केली तर ज्याप्रमाणे रस्त्यावर कुत्रे मरतात त्याप्रमाणे तुझे आम्ही हाल केल्याशिवाय राहणार नाही असा सज्जड दम दिल्यामुळे त्यानं डांबून ठेवलेल्या बापानं अचानकपणे घरातून अंध असूनही जीव मोकळा सोडून दिला। नातेवाईकांकडे जाऊन सदर घटनेची माहिती देऊन देखील कुठल्याही नातेवाईकांनी त्याची दखल न घेतल्यामुळे त्याला काही नातेवाईकांच्या मदतीनं सावली वृद्धाश्रमात संपर्क साधला। सदरचे बाबा सावली वृद्धाश्रमात आश्रयाला आलेले गेल्या 8 ते 10 दिवसापासून अंध असूनही त्यांच्या डोळ्यातील अश्रू अजूनही थांबत नाहीयेत। मला न्याय मिळेपर्यंत मी यासाठी लढल्याशिवाय राहणार नाही। आपल्याच बोलाने बापाच्या नावावरील खात्यावरील बँकेतील सर्व रक्कम वर्ग करून सर्व नाही हा 2 लाख रुपये वर्ग करून ज्यांनी आपल्या बापालाच घराच्या बाहेर काढले ते असे अंध बाप आज सावली वृद्धाश्रमामध्ये आमच्या आश्रयाला आलेले आहेत। ते हडसुणे येथील एक नामांकित कार्यकर्ते आणि व्यक्तिमत्व असलेले बाबा धुळे तालुक्यातील हडसुणे येथील हे बाबा आहेत। त्यांनी आता गेल्या 10 दिवसापूर्वी त्यांनी आमच्या सावली वृद्धाश्रमामध्ये दाखल झालेले आहेत। सावली वृद्धाश्रमामधील हे चित्र आपण पाहत आहोत। बाबा आपलं नाव काय? माधवराव बाबूलाल पाटील। बरोबर। राहणार हडसुणे, पोस्ट वेल्हाणे, तालुका जिल्हा धुळे। बरं बरं बरोबर। तुम्हाला किती दिवस झाले इथं आता यायला? इथं का? हा, इथं यायला मंगळवारी आलो होतो मी। मग 8-10 दिवस झाले तुम्हाला, बरोबर आहे? आज रविवार आहे ना। बरं ठीक आहे। मंगळवारी 8 दिवस होते। बरं बरं बरं। किती मुलं आहे तुम्हाला? 2 होते, 1 मेला। असं का? बरं 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 बरं। मग आता एक मुलगा आहे? हा, तो आहे। असं 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 असं। मग त्याचं नाव काय आहे? ज्ञानेश्वर माधवराव पाटील। असं का? हा। बरं 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 बरं। मुलगा आहे तुम्हाला? मुली? मुलगी एक आहे। असं का? तिच्या घरी असते का? हा, तिच्या घरी। बरं, तुमच्या खात्यावरून परस्पर जी त्याच्या सालीच्या नावावर केली रक्कम ती किती तारखेला केली? 22 ऑक्टोबरच्या दिवशी माझा अंगठा घेतला। बरं। त्याने वारस कमी करण्याचं नाव करून घेऊन गेले इथून बैजोबी टाकू। हो। गाडीमध्ये मी गाण घसडून चालत होतो, मला चालता सुद्धा तब्येत तुमची सिरियस होती? तब्येत बरोबर नाही होती। बरं बरं बरं। साहेब बी सांगतील। मग साहेब जवळ टाकलं त्याने। हो। आणि मला त्या अंगठ्या टाकून बाहेर पार कोपऱ्याला टाकून दिलं। बरं। आणि मग नंतर त्याने ती बहिणी त्याची साली आणि तो हो त्यांनी त्या साहेबांना सांगितलं हा 100% येडा झालेला आहे। बरं। मग त्या साहेबाने ती अगदी 2 लाख रुपये त्या बाईच्या खात्यावर टाकले। मग माझा एकच अंगठा घेतलेला होता, फक्त एफडी मोडण्याचा। नंतर बाकी काय अंगठे तिने बाहेरून घेतले होते। म्हणजे मला काही माहित नाही, 3 अंगठे वेगळे। म्हणजे तिने तुम्हाला फसवून काम केलं? हा, फसवून काम केलं। म्हणजे आता किती रुपयाची फसवणूक झाली तुमची? 2 लाखाची आणि 50,000 व्याज त्यानेच काढलं। बरं बरं बरं। आणि आता पुस्तकं बिस्तक कोणाकडे? माझा पगारचं 10,000 रुपयाच्या पुढे पगार सांगितले असेल तर मला पुस्तक देत नाही तो। बरं। आणि नवीन आधार कार्ड आहे ते बी देत नाही, हे जुनं आधार कार्ड आहे माझं। त्याची सालीन तुम्हाला काय दम दिला होता? तिने एकच सांगितलं होतं, त्या ज्या टायमाला अंगठा दिला नाही होता ना, मग पुढे गाडी गेली माझी। बरं। त्याची गाडी रस्त्यात धरून त्याने मला शिवीगाळ केली, आईवरून त्याच्यावरून शिवीगाळ केली। मग ती सांगितलं होतं आणि असा शहरमध्ये
पुष्कळ मारून टाकतात. तसं आपण याला मारून टाकू. ना कुत्र्यासारखं मारून फेकून देतात, काहीच होत नाही. पण हा हा. मग ते तुम्हाला मारायला मागं होते. मारा मागे नाही, मग ते नंतर सांगतो ना. मग ते पुस्तकं त्या साहेबांच्या लक्षात आलं. हो. त्यांनी ते पुस्तकं जमा करून घेतलं, FD बी जमा करून घेतली दोघं सांगते म्हणून. बरं. मग यांनी 1 महिन्याने नंतर 1 महिना होऊ दिला. हो. मला रात्री शनिवारच्या रात्री आले ते, ती बी तो बी, ती बाई बी आणि तो बी, दोघं जण माझ्या तोंडावर धाव टाकत होता. मला मारलं त्यांनी. मारलं? हा, म्हणजे ती पुस्तकं गुंतलेले होते ना, हो. त्यांना लाज वाटत होती ना. हो. मग त्यांनी मला मारलं आणि रस्त्यावरून जाताना मारलं बी आणि धावं टाकत होतं. तो माझ्या तोंडावर धावं टाकत होता. 3 वेळा धावं टाकली. मग असं तोंड दाबत होतं तुमचा? तोंड ती दाबत होती त्याची साली? हा. बरं. बरं, मग आता तुम्हाला सरकारकडून न्याय पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे ना? म्हणणं आहे बस सरकारकडून. आणि मी पोलीस स्टेशनला गेलो होतो ना, तर तुम्हाला किती दिवस कोणून ठेवलं होतं घरामध्ये? सप्टेंबर महिन्यापासून. सप्टेंबर? हा, मी पोलीस स्टेशनला गेलो ना, हा. त्यावरून मला मारलं बी म्हणून ठेवलं होतं. आणि ऑक्टोबरच्या दिवशी अंगठा घेतला त्यांनी. बरं, मग आता तुम्हाला सरकारकडून काय न्याय पाहिजे असं? न्याय पाहिजे. आणि हवालदारने मला 100 रुपये दिले होते. काय केस करणं का बाबा, फोनवर सांगून देतो म्हणे. बर. म्हणतं सांगून द्या साहेब. आणखी 100 रुपये दिले. मी सांगितलं साहेब, म्हटलं माझ्याजवळ पैसे आहेत, मला पैसे काय. ते 2 मुलं आलेले होते ना हात धरून. मग त्या साहेबांनी मला काय सांगितलं, 100 रुपये काही बी खाऊन घ्यायचं बाबा म्हणे. बरं. आणि तुम्हाला ऐका ना मग. बरं, मग आता तुमचं म्हणणं आता असं आहे बरं का, तर तुमचं म्हणणं आता असं आहे की सरकारने मला या बाबत न्याय द्यावा, बरोबर आहे, आणि ज्यांनी माझा छळ केला त्यांना शिक्षा करावा. हा, बाबा, ही सावली वृद्धाश्रम तुमच्या बाजूने, आम्ही तुमच्या बाजूने राहू, तुमच्या बाजूने लढू, तुम्हाला न्याय मिळेपर्यंत लढू. तुम्ही काही काळजी करू नका. बरं. तुमची इच्छा आहे ना की तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे? सरकारने, पोलिसांनी तुम्हाला न्याय द्यावा असं तुमची इच्छा आहे ना? नक्कीच सरकार मायबाप तुम्हाला न्याय देईल अशी आम्हाला पण खात्री आहे. न्याय व्यवस्थेवर आपला विश्वास आहे. आपण या ठिकाणी आज सावली वृद्धाश्रम तुम्हाला कोंडून ठेवलं होतं ना बाबा? सप्टेंबर महिन्यापासून. सगळ्या गोष्टींचा तपास होईल आणि सगळ्या गोष्टींना तुम्हाला न्याय मिळेलच यात खात्री नाही. मायबाप हो, या ठिकाणी आपल्या बापाचीच छळ कशा पद्धतीने करतात हे आज आपण आपल्या डोळ्यासमोर पाहिलेलं आहे. अशा अनेक प्रकरणामध्ये सावली वृद्धाश्रमाने हात घातलेला आहे. ते एक चिचोर प्रकरण असेल किंवा मालेगाव तालुक्यातील एक मालेगाव तालुक्यातल्या प्रकरणामध्ये पण आम्ही हात घातला. आणि आता हडसुण्याचे केशवराव पाटील या ठिकाणी आलेत. त्यांना आमच्याकडून नक्कीच त्यांना मदत आणि सहकार्य मिळेल. आम्ही कायद्याच्या बाजूने लढू आणि ज्यांनी त्यांचा छळ केला असेल त्यांना नक्कीच त्यांना कायदेशीर धडा आम्ही शिकवल्याशिवाय राहणार नाही. एवढे मात्र खरे. सावली वृद्धाश्रम तर्फे आप्पा खताळ.